नमस्कार मित्रांनो. आजच्या रविवार स्पेशल महा एपिसोडमध्ये मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत गुंजा व कबीर दोघेही बाबळीच्या घरी असतात. तर गुंजा कबीरला समजावत सांगत असते, साहेबा तुम्ही इथनं निघून जा, नाहीतर माझं नशीब तुम्हाला बी सोडायचं नाही. तुम्ही निघून जा इथनं साहेबा. गुंजाचं हे सगळं बोलणं ऐकताच कबीर म्हणतो, आणि तू? मी गेल्यावर तू काय सांगणार? गुंजा अपसेट होत कबीरला म्हणते, ते ठरवूयात आपण नंतर. कबीर म्हणतो, त्यांना सांग की तू इथे आराम करायला थांबतीयस. मायाचा माणूस मात्र त्यांची चोरून चोरून फोटो घेत असतो. गुंजा म्हणते, किती दिवस त्यांना पटल? 1 महिना, 2 महिने? माहेरवासीन जर जास्त दिवस माहेरी पडून राहिली तर लोक लगेच चर्चा करायला लागतात. कबीर म्हणतो, मग असं सांग की माझी बदली झालीये, बाहेर कुठंतरी लांब. मी तिथे जॉईंट व्हायला चाललोय आणि एकदा तिथे सेटल झालो की येईल तुला न्यायला. कबीरचं हे सगळं बोलणं ऐकताच गुंजा लगेच म्हणते, खरंच परत याल? तुम्ही जर परत नाही आला साहेबा तर डोंगरवाडीची मशाली कोयते तुमच्या दारात येतील साहेबा. कबीर म्हणतो, त्यांना सांग की घरचे त्रास देतात, मला तिथे राहायला आवडत नाही, आणि तसंही तुमच्या गावात ग्रामपंचायत बोलून लग्न मोडण्याची पद्धत आहेच. गुंजा लगेच म्हणते, साहेबा ते कोणाला खरं वाटत? सोन्यासारख्या माणसाला मी सोडतेय हे कोणाला बी पटल का? जगातील कोणती बी पोरगी त्याच्यावर हसत हसत जीव ववाळून टाकल त्या माणसाला सोडतीये. साहेबा मला तुम्हीच सांगा, आता कोणाला पटल हे? कबीर मात्र ओरडत म्हणतो, मला हे कौतुक नकोय. तुमच्यासारख्या नवऱ्याला सोडतीये हे कळल्यावरती गावातले लोक मला मारून तुमच्या बरोबर धाडतील. कबीर मात्र म्हणतो, जर तसं असेल तर मला जीव देण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. कबीर लगेच बाहेर येऊन उभा राहतो. गुंजाला लगेच बाबळीचं बोलणं आठवायला लागतं. गुंजाला काय करावं काहीच सुचत नसतं. तर गुंजा स्वतःशीच म्हणते, साहेबा तुम्ही कशाला? मी आज जीव देते म्हणजे योग उत्ता कायमचा सुटल. लगेच गुंजा तिथली एक सुरी घेते. कबीर मात्र इकडे बाहेर असतो. त्याचा फोन आतमध्येच राहिलेला असतो, त्यामुळे तो फोन आणण्यासाठी आत जातो. तर इकडे गुंजा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते. गुंजा तिचं मन घट्ट करते आणि चाकू पोटात मारणार तेवढ्यातच लगेच कबीर पकडतो. गुंजा व कबीर मध्ये झटापट सुरू असते. गुंजा म्हणत असते, साहेबा गुंता कायमचा सोडल, मला मरू द्या. कबीर मात्र गुंजाचं काहीच ऐकत नाही आणि तिच्या हातातून तो चाकू घेतो. त्यांच्या झटापटीमध्ये कबीरच्या हाताला देखील जखम होते. इकडे मायाचा माणूस घराच्या खिडकीजवळ येऊन त्यांचे फोटोज काढत असतो. कबीरच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे गुंजा तिथले एक कापड घेते आणि कबीरच्या हाताला बांधते. बांधत असताना कबीरचं लक्ष गुंजाच्या डोक्याकडे जातं. गुंजाच्या कपाळावर कबीरचं रक्त लागलेलं असतं. कबीर मात्र आश्चर्याने गुंजाकडे पाहत असतो. तर लगेच गुंजा तिचा हात कपाळावरती लावते, तर तिच्या हाताला सगळं रक्तच लागतं. हे सगळं पाहता गुंजा कबीरला म्हणते, आपल्या जवळ येणं दूर जाणं हा सगळा आपल्या हातातला खेळ नाही राहिलेला. याच्या समध्या दोऱ्यात देव डोंगरोबा आणि देवी आईकडे आता आपण फक्त ते नाचवतील तसं नाचत राहायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कबीरच्या हाताला लागलेलं असतं. तर त्याच्याकडे पाहत कबीर स्वतःशीच म्हणतो, काय हा उगाच डोक्याला ताप, नको त्या गुंजात अडकणं. आणि कबीर गुंजाने बांधलेली पट्टी सोडून टाकतो. कबीर निघायला लागतो. तेवढ्यात लगेच मागणं गुंजा आणि बाबळी येतात. त्या दोघीही कबीरला थांबवतात. बाबळी कबीरला म्हणते, जावे चांगल्या कामासाठी निघलाय, गुळ खाऊन जा. गुंजा कबीरच्या हातावरती गुळ ठेवायला लागते. तर बाबळीला लगेच कबीरच्या हाताला झालेली जखम दिसते. बाबळी विचारते, हे काय झालं? त्यांची जखम अशी उघडी ठेवलीस वय, चिघळल ती. तर गुंजाचं लगेच लक्ष खाली जातं. खाली कबीरने सोडलेली ती कापडाची पट्टी पडलेली असते. हे सगळं पाहता गुंजा स्वतःशीच म्हणते, म्या बांधलेलं फडकं सुद्धा नको झालंय ना तुम्हाला साहेबा. बाबळी गुंजावरती ओढत म्हणते, तू काय लहान पोरगी राहिलेली नाहीयेस, लग्न झालंय तुझं, धन्याकडं जरा नीट लक्ष देत जावं. मलमपट्टी कर आता त्याला. कबीर मात्र म्हणतो, मी नंतर बँडेज करील त्याला. बाबळी कबीरला सावध करत म्हणते, साहेबा तुमच्या हाताला जखम झाली, हा काहीतरी देवाचाच इशारा असेल, जरा सावध राहा. सत्याला बी सांभाळा. डोक्यानं जरा गरम हाय पण मनानं लई चांगलं हाय. गुंजा मात्र म्हणते, अगं आहे करतील ते ठीक, त्यासाठीच तर डोंगरवाडीला आले आहेत ते. हे सरकारी काम हाय, उगा तू त्यांना काय बाय सांगत नको बसू. बाबळी कबीरला म्हणते, तुमच्या हाताला जखम कशी झाली हे सांगितलं मला गुंजानं. कबीर लगेच आश्चर्याने गुंजाकडे पाहतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे मायाचा माणूस तिथे राहतोय तिथे येतो आणि तो कॅमेऱ्यातले फोटो पाहत स्वतःशीच म्हणतो, काय फोटो आलेत हे दोघांचे. हा लक्ष्मीनारायणाचा जोडा बघून माया मॅडमला अगदी जोडे मारल्यासारखं होणार आहे. आता फक्त हे फोटो लवकरात लवकर माया मॅडम पर्यंत पोहोचले पाहिजे. माझा मोबाईल फुटला तर काय झालं, माझ्याकडे अनेक मार्ग आहेत. माझा लॅपटॉप आहे माझ्याकडे. आणि अंगद त्याच्या बॅगेमधला लॅपटॉप शोधायला लागतो. पण त्याच्या बॅगेत त्याचा लॅपटॉपच नसतो. तो इकडे तिकडे सगळीकडे शोधाशोध करू लागतो. अंगदला काय त्याचा लॅपटॉपच सापडत नाही.
त्यानंतर इकडे दुसरीकडे कबीर विचारतो की काय सांगितलं हिनी. तर बाबी सांगते, देवाजवळचा सुरा हा गुंजाच्या पायावरती पडणार होता, तर तो तुम्ही स्वतःच्या हाताने झेलला. तुम्ही खरं तर बायकोचा जीव वाचवला, पण तुमचं रगत सांडलं हा कौल काय बरा नाही. गुंजा म्हणत असते, साहेबा आई खरं म्हणतीये, कारण आज सकाळपासनं माझा बी डावाडोळा फडफडायलाय. असं करूयात, म्या बी येते तुमच्या संगट. अव साहेबा, या डोंगरवाडीच्या कपारी म्हणजे एकदम धारदार आहेत. प्रत्येक पाऊल विचार करून ठेवावं लागतंय. व त्याचं नव्हतं होऊन बसायचं साहेबा, म्या बी येते तुमच्या संगट. कबीर लगेच गुंजावरती ओढत म्हणतो, वेड लागलंय का तुला? ही मीटिंग म्हणजे तुला लहान मुलांचा खेळ वाटतो का? सिरियस मॅटर आहे हा. हे प्रोफेशन आहे माझं, काम आहे माझं. यात तू मला डिस्टर्ब नको करू. बाबी लगेच गुंजाला शांत करत म्हणते, गुंजे तू येडी आहेत का? आज पहिल्यांदा जावं इतके रागवलेले बघितलेत म्या. काय सांगतायत त्या ऐक की जरा. आणि ते बरोबरच बोलते. त्यांचं बोलणं झाल्यानंतर कबीर लगेच तिथनं निघून जातो. बाबरी ही आतमध्ये निघून गेलेली असते. तर गुंजा स्वतःशीच म्हणते, साहेबाब तुम्ही मला एकटीला डोंगरवाडीला सोडवून दिलं असतं, तर तुम्ही आपला जीव धोक्यात घालून इथवर आलात. तुम्ही आता वाघाच्या जबड्यात चाललाय. म्या मात्र तुमच्या एकट्याला सोडून देऊ नाही साहेबा. तुम्हाला एकतर इथल्या कडाकपारातलं खास खळगं ठावं नाही. म्या इतकं खडतर टायमाला तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. इकडे दुसरीकडे कबीर त्याच्या कामासाठी येतो. कबीर व 2 अधिकारी कबीर सोबत सत्याकडे येतात. कबीर सत्याला म्हणतो, हे सगळं करण्याची काही गरज होती का? तर सत्या कबीरला उत्तर देत म्हणतो, बोलणी करायला आलेली माणसं दोस्त आहे की शत्रू आहे हे नक्की माहीत नाही ना. तर अशा लोकांची झडती घ्यायची पद्धत आहे माझी. सत्या त्या अधिकाऱ्यांना सांगू लागतो, माझ्या फक्त 3 मागण्या आहेत. पहिली म्हणजे डोंगरवाडीच्या पोरांवरती जे खटले दाखल केलेत ना, ते आधी मागे घ्या. दुसरं, डोंगरवाडीच्या कपारीवरती जे धरण बांधायला घेतलं त्यामध्ये 2 गावं उजाड झाली आहेत, त्याची नुकसान भरपाई द्या. आता तिसरी आणि शेवटची, बरोबर 30 वर्षापूर्वी जाळून मारलेल्या आमच्या डोंगरवाडीच्या लोकांना न्याय द्या. आता तुम्ही आम्हाला कागद द्या आणि तुमचा माणूस इथनं तुम्ही घेऊन जा. लगेच ते साहेब म्हणतात की ॲग्रीमेंट पेपर तर आम्ही घेऊनच आलोय, फक्त त्यावरती सही करायची बाकी आहे. पण आधी आमचा माणूस आमच्या हवाली करा. सत्या म्हणतो, आधी कागद द्या सही करून आणि तुमचा माणूस बी घेऊन जा. ते साहेब म्हणतात, कोण आहे आमचा माणूस? सत्यादा सांगतो, तो सुखरूप आहे. ते साहेब म्हणतात, आम्ही तुम्हाला पेपरवरती सह्या दिल्या आणि तुम्ही आमचा माणूस आम्हाला परत दिला नाही. तुम्ही आमच्याबरोबर गद्दारी केलीत तर? हे सगळं बोलणं ऐकताच सत्याला खूप राग येतो आणि सत्या रागातच त्या सरांवरती बंदूक रोखतो. कबीर सत्याला समजावत सांगू लागतो की बंदूक खाली घ्या, आपण बोलणी करायला आलोय ना, तर बंदूक खाली घ्या. सत्या त्या माणसांवरती ओढत म्हणतो, इथल्या डोंगरवाडीच्या माणसांसाठी जीवाचं रान करतोय म्या, पैशाची हाव नाही मला. तुम्ही आम्हाला गद्दार का बोलता? सत्या मात्र म्हणतो, तुम्ही सगळेच मिळालेले आहात. त्यानंतर इकडे दुसरीकडे मृण्मयी तिच्या रूममध्ये तयार होत असते. तेवढ्यात मृण्मयीला कबीर येण्याचे भास होऊ लागतात. तिला असं वाटत असतं की माझ्याजवळ कबीर आलाय, पण मात्र कबीर आलेलाच नसतो. तो मृण्मयीचा भास असतो. तिच्या मनाचे ते भ्रम असतात. ते सगळं पाहता मृण्मयी स्वतःशीच म्हणते, कबीर मला तुझा रागही येतोय आणि काळजीही वाटतीये. का तू इतकी सगळी संकट आपल्या अंगावरती घेतोस? माझं काय होईल याचा जरा तरी विचार कर ना. मृण्मयी तिथला कुंकवाचा करंडा घेते आणि तिच्या भांगामध्ये कुंकू भरायला लागते, पण मात्र तिच्या हातातून चुकून तो करंडा खाली पडतो. हे सगळं पाहता मृण्मयी खूप घाबरते आणि स्वतःशीच म्हणते, काय आहे हे सगळं? नजर लागली का माझ्या कुंकवाला? तू संकटात तर सापडला नाहीयेस ना कबीर? मृण्मयी देवाकडे रिक्वेस्ट करत असते की देवा माझ्या कबीरला सुखरूप ठेव. इकडे दुसरीकडे कबीर सत्याला सांगत असतो की सत्यादा प्लीज बंदूक खाली ठेवा, आपली बोलणी अजून सुरू आहेत. कबीरचे जे सर असतात ते सत्याला म्हणतात, आम्ही आता तुम्हाला 2 मागण्यांचे पेपर देतो. जेव्हा आमचा माणूस तुम्ही आमच्या स्वाधीन कराल तेव्हा आम्ही तिसरे पेपर्स देऊ. तर सत्यालाही ते सगळं मान्य असतं. तर लगेच ते सर सत्याकडे 2 मागण्यांचे पेपर्स देतात. सत्या लगेच तिथनं निघून जातो. तर कबीर स्वतःशीच म्हणतो, एकदा का सत्या आणि सरकारमधला पिढा सुटला की मी सत्याला गुंजा आणि माझ्या नात्याबद्दल सगळं खरं सांगून टाकेल, म्हणजेच माझ्या आयुष्याचा मार्ग मोकळा. त्यानंतर इकडे दुसरीकडे कबीर व त्याचे साहेब सत्याने बोलवलेल्या जागेवरती येतात. त्या साहेबांसोबत आलेला दुसरा माणूस तिथे नसतो. तर कबीर त्यांना विचारतो की हवालदार मोरे कुठे आहेत? तर सत्या लगेच त्या माणसाला गाडीवरनं आणतो आणि सत्या म्हणतो की या माणसाला तिथं सोपव आणि आपले पेपर्स घेऊन ये. पण मात्र कबीरच्या साहेबांनी ही उलटी चाळ खेळलेली असते. तिथे अजून बरेचसे पोलीस येतात आणि ते लगेच सत्यावरती गोळी झाडतात. गोळीबार सुरू असताना कबीर तिथेच लपतो आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. सत्याचा माणूस मात्र म्हणतो, हा कबीर पोलिसांचाच माणूस आहे.
यालाच पहिलं संपवतो. तो माणूस कबीरला गोळी मारणार तेवढ्यातच तिथे गुंजा एका टिपाडातून येते आणि ती कबीरचा जीव वाचवते. सत्या त्याच्या माणसाला म्हणतो की मोरेला धरायचंय, त्याला सोडायचं नाहीये. लगेच गुंजा व कबीर मोरेंना घेऊन तिथं पळून जातात. गुंजा मोरेंना जाण्यासाठी रस्ता सांगते. कबीर त्यांना म्हणतो, मोरे लवकर निघा, इथं जास्त वेळ थांबणं हे बराबर नाहीये. मोरे लगेच गुंजाने सांगितल्याप्रमाणे तिथनं निघून जातात. मोरे गेले हे पाहता कबीर लगेच गुंजावरती ओढत म्हणतो, संकट बघून चेव येतो का तुला? एकतर संकटांना बोलून घेतेस, नाहीतर स्वतः त्यात उडी मारतेस. मी ज्यासाठी आलो होतो त्यातलं एकही काम झालेलं नाहीये. सत्यजित आणि सरकारमध्ये होणारी वाटाघाट आता कधीच होणार नाहीये. मी सत्यजितला तुझ्याकडे सोपवायला आलो होतो. त्यात आपण आता त्या हवालदारला वाचवलंय हे तुझ्या सत्याने बघितलंच असणार. आता तो भलतेच विचार करणार. त्याला वाटणार की मी पोलिसांचाच माणूस आहे. गुंजा म्हणते, त्या मारुतीच्या मंदिराकडं सत्याचा ठाव ठिकाणा आहे हे मला माहिती होतं, म्हणून मी आधीच तिथं येऊन बसले होते. कबीर मात्र म्हणत असतो, काही होऊ शकलं असतं तुला. माझी लढाई आहे ही तर मला लढू दे, का मध्ये येतेयस? गुंजा म्हणते, ज्या दिवसापासनं मी तुमच्या घरात आलीये त्या दिवसापासनं ही लढाई तुमच्या एकट्याची नाही राहिली साहेबा. गुंजा मात्र कबीरवरती ओढत त्याला तिथनं घेऊन येते. गुंजा कबीरला घरी घेऊन येते. कबीर गुंजा घरी येताच बाबळी पॅनिक होत त्यांना विचारते, तुम्हाला काय बी नाही झालं ना? त्या मारुतीच्या मंदिराकडं म्हण गोळीबार झाला, सत्याला काही झालं नाही ना? तर गुंजा सांगते की कोणाला बी काय बी झालं नाही, तू घाबरू नकोस. कबीर बाबळीवरती ओढत म्हणतो, किती जरी समजवलं तरी तुमचा सत्या ऐकणाऱ्यातला नाहीच आहे. गुंजा म्हणते, साहेबा तुम्हाला माहिती आहे का, सत्याच्या एका जरी माणसाला गोळी लागली ना तरी तो पिसाळून उठल. मग देव बी आडवा आला तरी तो कोणाचं बी ऐकायचं नाही. गुंजाचं हे बोलणे ऐकताच कबीर स्वतःशीच म्हणतो, हे मला माहिती आहे, आता सगळा भडका उडणार. आता त्या भडक्याचा माझ्या आयुष्यावरती किती परिणाम होणार आहे हेही माहिती आहे मला. त्यानंतर इकडे दुसरीकडे सत्याचा एक माणूस मेलेला असतो आणि ते सगळं पाहत ते खूप रडत असतात. सत्याही त्याचा माणूस गेला म्हणून खूप अपसेट असतो, तोही खूप रडत असतो. सत्याची माणसे सत्याला म्हणतात, तिथं वाटाघाटीला तुझाच जावई होता, त्याचं सगळं काय? तुझा जावई दगाबाज निघाला, तुझ्या या नात्यापायी आपल्या जिगऱ्याचा जीव गेला. हे सगळं ऐकताच सत्या खूप भडकतो. सत्या म्हणतो, आज पातूर माझ्या कामावरती कोणीच बोट ठेवलं नाही, पण आता कबीरमुळं माझीच माणसं मला सवाल करायला लागलीये. हे सगळं आता चालायचं नाही. त्यानंतर इकडे दुसरीकडे सुबोध घरच्यांना येऊन सांगतो, कबीर जिथे मध्यस्थी करत होता तिथे गोळीबार झाला. म्हणजे दोन पार्टीमध्ये हवी तशी बोलणी न झाल्यामुळे चकमक झाली अशी बातमी इंटरनेटवरती. सुबोधचं हे सगळं बोलणं ऐकताच घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं ऐकताच मधुशी स्वतःशीच म्हणते, नक्की देवाच्या मनात काय आहे हे कळत नाहीये. नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक झाली असणार, ज्याची शिक्षा माझ्या मुलाला भोगावी लागतीये. आता हे सगळं घरच्यांना फोन करून सांगावं हे आपल्या मुलाला सुचतच नाहीये. आता आपण मृण्मयीला काय उत्तर द्यायचं? तेवढ्यात दाराशी मृण्मयी येते. मृण्मयी विचारते की काय झालंय? अशोक सांगायला लागतो, पण मधुशी मात्र त्याला काहीच सांगून देत नाही. अशोक मधुशीला म्हणतो, अगं तिला सांगायलाच हवंय, बायकोही ती कबीरची आणि त्याच्या आयुष्यात जे घडतंय ते तिला कळायलाच हवं. तर सुबोध लगेच घडलेला प्रकार सगळा मृण्मयीला सांगतो. हे सगळं ऐकताच मृण्मयीला देखील खूप मोठा धक्का बसतो. मृण्मयीला कबीरशी बोलायचं असतं, त्यामुळे ती फोन लावण्याचा त्याला प्रयत्न करत असते, पण त्याचा फोनच लागत नसतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे कबीर फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. गुंजा तेवढ्या तिथे येते. गुंजा विचारते, कोणाला फोन लावताय? तर कबीर म्हणतो, त्या पियेला फोन लावतोय, पण तेही फोन उचलत नाहीयेत. गुंजा कबीरला म्हणत असते, तुम्ही शांतपणे विचार करा आणि डोकं शांत ठेवून विचार करा. तेवढ्यात तिथे सत्या येतो आणि सत्या कबीरला म्हणतो, दगाबाज निघालास तू. सत्याचा आवाज ऐकताच कबीर लगेच बाहेर येतो. सत्या कबीरला म्हणतो, जखम इथं काळजावरती झाली आणि ती बी तुझ्या सरकारनं केली आणि त्या जखमांना मलम लावायला तुला पाठवलंय का सरकारनं? कबीर मात्र सत्याला म्हणतो, पूर्ण माहिती असल्याशिवाय ही अशी मतं देऊ नका. सत्या व कबीरमध्ये खूप भांडणं होतात. कबीरही सत्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सत्याही कबीरवरती भयंकर चिडलेला असतो. सत्यादा व त्यांच्या भांडणामध्ये सत्या कबीरवरती बंदूक रोखतो तर लगेच समोर गुंजा येते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मृण्मयी व कबीरमध्ये बोलणं सुरू असतं. तर मृण्मयी म्हणते, अरे डोंगरवाडीच्या सगळ्या बातम्या दाखवलाय, तिथं गोळीबार झाला आणि तूही तिथे होतास. कबीर म्हणतो, मी सुखरूप आहे ना? पण मृण्मयी मात्र म्हणते, ते काही नाही कबीर, मी आत्ताच्या आत्ता तिथे डोंगरवाडीला येतेय. हे सगळं ऐकताच कबीरला खूप मोठा धक्का बसतो. कबीर मृण्मयीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, मी टेन्शनमध्ये आणि तू माझ्या टेन्शनमध्ये अजून एक भर टाकू नकोस. मृण्मयी मात्र कबीरचं काहीच ऐकत नाही आणि डोंगरवाडीला यायला निघते. गुंजा कबीरला विचारते की साहेबा काय झालंय? तर कबीर म्हणतो, मृण्मयी सकाळी डोंगरवाडीला यायला निघतीये.
हे सगळं ऐकताच गुंजालाही मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.